नमस्कार. माझी यूट्यूब फॅमिलीतल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आईच्या राज्यात या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक छान नाश्त्याची रेसिपी करणार आहोत. आपण जेव्हा लग्नाला वगैरे जातो आणि जेव्हा आपण तिथे सकाळी नाश्त्याला जे उपीट खातो ते आपल्याला खूप आवडतं, पण आपण घरी जेव्हा उपीट खातो ते आपल्याला तितकं असं आवडत नाही. कारण का, उपीट करताना बऱ्याच जणांचं उपीट असं चिकट होतं आणि काही काहींच्या उपीट करताना गुठळ्या राहतात रव्याच्या, त्यामुळे घरातलं उपीट आपल्याला शक्यतो आवडत नाही. पण आपण आज असं एकदम छान परफेक्ट प्रमाण आणि सगळं व्यवस्थित, त्याला कांदा किती वापरायचा, रवा किती, रव्याला पाणी किती, रवा जाड किंवा बारीक, जाड रव्याला किती पाणी वापरायचे, बारीक रव्याला किती पाणी वापरायचे, या अंदाजाने अगदी परफेक्ट सगळं तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला अजून एक सांगायची एक विनंती आहे की माझे एक महिनाभर झाले व्हिडिओ आले नाहीत आणि महिनाभर व्हिडिओ का नाही आला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मग मी तुम्हाला त्याचं कारण सांगेल. पण आजपासून आपले व्हिडिओ अगदी व्यवस्थित येतील आणि तुम्ही हा रेसिपी नक्की बघा, ही व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ही उपीटची रेसिपी नक्की आवडेल. अगदी नाश्ता सेंटरवर मिळते तसाच आपला हा उपीट तयार होणार आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि सगळ्यात प्रथम म्हणजे आपण याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. माझा आवाज पण थोडासा खराब आहे घसा बसल्यामुळे, त्यामुळे थोडं तुम्ही समजून घ्या. इथं मी अगदी थोडंसं साजूक तूप घातलं आहे. बरेच जणं काय करतात, गोडाचा शिरा करताना साजूक तूप घालतात, पण आपण उपीट करताना इथे 1 वाटी मी हा रवा घेतला आहे आणि उपीट करताना आपण ह्या थोड्याशा तुपावर छान असं भाजून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, भाजून घेतल्याने आपलं उपीट खूप मऊ आणि लुसलुशीत असं होतं आणि चिकट होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा भाजल्यामुळं उपीट चिकट होत नाही. आणि आपण रव्याच्या ह्याच्यामध्ये गुठळ्या न राहाव्या याच्यासाठी पाणी कसं टाकायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आता मी हा रवा भाजून घेते. भाजायला जास्त वेळ लागणार नाही, एक 5 ते 6 मिनटामध्ये आपला रवा असा मंद गॅसवर छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्याने आपला रवा मोकळा पण होईल आणि खमंग असं आपलं उपीट तयार होईल. आता हे आपण 1, 2, 3 मिनटं छान असं आधी बारीक गॅसवर भाजूया. आणि रव्याचा शक्यतो कलर नाही बदलायचा आपल्याला, फक्त आपल्याला रवा भाजायचा आहे, ह्याचा कलर चेंज होता कामा नाही. अशा पद्धतीने मी सगळं आता भाजून घेते. बघू शकता इथं तुम्ही आपला रवा छान असा भाजून झाला आहे, खमंग असा सुंदर वास यायला लागला आहे. आता मी हा रवा काढून घेते. रव्याचा रंग आपला बिलकुल बदललेला नाही आहे. हा रवा मी इथे काढून घेते एका प्लेटमध्ये. इथे मी साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घातले आणि आता तेल तापलं की आपण हे 1-2 चमचे मी शेंगदाणे घेतले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या आणि जर आवडत नसेल तर नाही घातले तरी हरकत नाही. इथे मी हे दाणे आता छान असे थोडेसे परतून घेते. उपीटमध्ये दाणे असे मध्ये मध्ये आले दाताखाली तर खूप छान लागतं. इथे आता आपले शेंगदाणे छान तळून झाले. मोहरी एक साधारणतः 1 ते 1.5 चमचा, जिरे घालूया आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे ही 1 चमचा उडदाची डाळ. ह्याच्याने आपल्या उपीटला खूप खमंग असा स्वाद तर येतो आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागतं. हे मी 1 चमचा उडदाची डाळ टाकली. थोडी परतून घेऊया. ही एकदम झटकीपट आणि छान असं आपलं उपीट तयार होतं. आणि तुम्हाला इथून पुढे ही जर रेसिपी तुम्ही नीट पाहिली तर तुम्हाला उपीट करायचा कधी कंटाळा पण येणार नाही आणि तुमचं उपीट एकदम छान होणार. इथे मी बारीक हिरव्या मिरच्या घेतल्यात. ह्या खूप तिखट आहेत म्हणून मी 3 ते 4च घेतल्यात. तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाका. बारीक चिरलेला कांदा आपल्याला जास्त लालसर नाही करायचं, थोडंसं असं मऊ पारदर्शक झाला की बस. खूप असा सुंदर सुवास सुटला आहे. एकदम घाईच्या वेळेत वगैरे तुम्ही हे झटपट असं उपीट बनवू शकता. आणि हे कढीपत्त्याची पानं ही मी सगळ्यात आधी नाही टाकली, कारण मग तेल गरम असतं आणि तेलामध्ये करपून जाण्याची शक्यता असते. स्वादाला आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. आणि जर कोणाला हळद आवडत असेल तर हळद टाकली की तिखट्या मिठाचा शिरा आपण बोलतो, आणि हळद नाही टाकली तर आपण त्याला उपीट बोलतो. पण आज आपण उपीट आणि उपमाच करतो आहे, त्यामुळे मी इथे हळद घालणार नाही. आता हे 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. खूप खमंग अशी सुंदर अशी छान अशी फोडणी आपली बसलेली आहे. अतिशय सुंदर वास सुटलेला आहे घरामध्ये. आणि आता आपण काय करायचे, या वाटीने जे मी रवा घेतला होता तो माझ्याकडे बारीक रवा होता, तर याच वाटीने आपण बारीक रवा आहे म्हणून आपण याला 2 ते 2.5 वाट्या पाणी घालणार आहे. पण जर इथे जाड वाटी असतो रवा,
जर रवा जाड असता तुमचा तर हे 3 वाटी आपल्याला पाणी लागेल. लक्षात ठेवायचं आहे, जाड रवा असेल तर पाणी आपल्याला जास्त लागतं आणि बारीक रवा असेल तर पाणी आपल्याला कमी लागतं. इथे मी याच वाटीने तुम्हाला मोजून दाखवते. हे मी पाणी घेते आणि हे मी आता यात फोडणी फोडते. काही लोक काय करतात, रवा टाकतात आणि वरनं पाणी घालतात. पण जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला एकदम झटपट होणार. हे 2 वाटी आणि अजून थोडंसं अर्ध्याच्याही कमी इतकं आपण पाणी याच्यामध्ये घातलं आहे. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. त्याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालते आहे. छान आता हे उकळू द्यायचं आहे. काही लोक काय करतात, रवा टाकतात आणि वरनं पाणी ओततात. मग तुमच्या अंगावर किंवा हातावर उडण्याची शक्यता असते. मग तुम्ही काय करायचं आहे, आधी असं फोडणीमध्ये जर पाणी घातलं तर आपण जर याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या असतात, काही गाजर वाटाणा वगैरे, तर ते पण शिजतात आणि आपला रवा पण उपीट पण आपल्या अंगावर उडत नाही. त्यासाठी ही आयडिया करायची. आता तुम्ही बघू शकता इथं छान आपल्या पाण्याला खळखळून उकळी आली. एकदा छान फिरवून घेते आणि हा जो आपण भाजून घेतलेला रवा आहे तो एका साईडने असा सोडायचा आणि एका साईडने हलवत राहायचं. म्हणजे आपल्या रव्यात गुठळी पण पडत नाही. हे बघा, आणि हातावर उडण्याची शक्यता बिलकुल नाही. बघू शकता तुम्ही, रवा असा जेव्हा आपण हलवतो तेव्हा गॅस मात्र फक्त बारीकच ठेवायचा. किती सुंदर आणि खमंग असं उपीट आपलं तयार. काय होतं, आपण रवा भाजून घेतला आहे त्याच्यामुळे चिकट होण्याची तर बिलकुलच शक्यता नाही. आणि बघा, एकसुद्धा गुठळी नाही रव्यामध्ये. अगदी रवा, पाणी, कांदा परफेक्ट प्रमाण झाल्यामुळं आपलं छानपैकी असं उपीट तयार आहे. आता आपण काय करायचं, हे जे शेंगदाणे घेतले होते हे याच्यामध्ये वरनं टाकून द्यायचे आणि छान असं एकजीव मस्तपैकी आपलं उपीट करून घ्यायचं. दिसायला किती देखणं दिसते बघा. आणि झाले की नाही मऊ लुसलुशीत एकदम छान असं मोकळं. फक्त तुम्हाला पाण्याचा अंदाज जमला पाहिजे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला मी सर्वात प्रथम सांगितलं त्याप्रमाणे माझे व्हिडिओ इतके दिवस का नाही आले हे तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल किंवा जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता. तर मी पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगेन. आता आपण ह्याला 1 मिनटं वाफ काढूया. फक्त एक वाफ येऊ देऊया आणि मग आपण उपीट सर्व करूया. आता 1 मिनिट झालं आहे, आपण प्लेट काढून बघूया. आपलं उपीट तयार आहे. बघा तुम्ही किती छान मोकळं आणि लुसलुशीत असं उपीट तयार आहे. चिकट नाही, गाठी नाही, काही नाही. आता हे मी सर्विंग बॉलमध्ये काढून घेते. अतिशय सुंदर असं आपलं उपीट तयार आहे. वरनं छान अशी हिरवीगार अशी चिरलेली कोथिंबीर आणि आपलं हे उपीट नाश्त्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरायचं नाही. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू, बाय.